उद्धव साहेबांकडे एक कुटुंब प्रमुख म्हणून माझ्या ज्या भावना होत्या त्या त्यांच्याकडे मी व्यक्त केल्या आणि त्यानंतर मी आज रोजी निर्णय घेतलेला आहे. 35 वर्ष जे शिवसेनेसोबत एकनिष्ठ आहेत ते माजी आमदार राजन साळवी आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यांनी काल आपला उपनेतेपदाचा राजीनामा दिलाय आणि हा निर्णय नेमका का घेतला आणि ज्या प्रकारे आरोप ठाकरेंच्या शिवसेनेकडून आता राजन साळवींवर केले जातात त्यावर राजन साळवींचं मत काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत. मी जसं म्हटलं की 35 वर्ष ठाकरेंसोबत तुम्ही आहात आणि आज शिंदेंसोबत तुम्ही जात आहेत. पक्षप्रवेश दुपारी होतोय. काय नेमकी कारणं आहेत? तुम्ही राजीनामा आम्ही बघितला त्या राजीनाम्यामध्ये अगदी 2 वाक्य तुम्ही दिलेत की संघटनात्मक बांधणीसाठी मी कुठेतरी मागे पडत आहे आणि काही राजकारण होत आहे. काय नेमकं कारण आहे मुख्य? वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने मी स्वतः कोकणामध्ये रत्नागिरीमध्ये काम चालू केलं. ते काम चालू केल्यानंतर नगरसेवक, नगराध्यक्ष, शिवसेना जिल्हा प्रमुख अशी माझी वाटचाल सुरू झाली आणि 2006च्या पोटनिवडणुकीमध्ये मी राजापूर लांजामध्ये गेलो. त्या निवडणुकीला सामोरं गेलो. त्या निवडणुकीमध्ये काही मतांनी पराभूत झालो. पण त्यानंतर सतत 2009 असेल, 14 असेल, 19 असेल ह्या तिन्ही निवडणुकीमध्ये तिथल्या असलेल्या आमच्या शिवसेनेच्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांनी, लोकप्रतिनिधींनी, जनतेने मला निवडून दिलं. ही वाटचाल नक्कीच माझ्या दृष्टीने चांगली होती. 2024 सालच्या निवडणुकीमध्ये मी निवडणुकीला सामोरं गेलो आणि त्या निवडणुकीमध्ये माझा पराभव झाला. त्या पराभवाला जे कारणीभूत आहेत त्यासंबंधीचा मी नावं, त्यासंबंधीचा विषय शिवसेना पक्षप्रमुखांना भेटून त्यांच्या कानावरती घातला आणि त्यांच्याकडे कथन केल्यानंतर मी आज रोजी एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा आमच्या सर्व सहकाऱ्यांसमोर निर्णय घेतलेला आहे. मला विश्वास आहे की भविष्यातल्या कालखंडामध्ये एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली आपण हा संपूर्ण मतदारसंघामध्ये, जिल्ह्यामध्ये काम करू हा विश्वास आहे आणि त्या विश्वासाला मला माझ्या सहकाऱ्यांनी, माझ्या मतदारसंघातल्या लोकांनी साथ दिली म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे. उद्धव ठाकरेंसमोर असं म्हणतात की मी सगळं सांगितलं की का पराभव. उद्धव साहेबांकडे एक कुटुंब प्रमुख म्हणून माझ्या ज्या भावना होत्या त्या त्यांच्याकडे मी व्यक्त केल्या आणि त्यानंतर मी आज रोजी निर्णय घेतलेला आहे. पण काही कारवाई झाली त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंना तुम्ही भेटल्यानंतर? माझ्या भावना व्यक्त केल्या आणि त्यानंतर मी आज माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या समवेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे. विनायक राऊत असं म्हणतात की जाताना माझ्यावर खापर त्यांनी तिथे फोडलं पण राजीनाम्यात तसं दिलं नाही. विनायक राऊत याला सगळ्यांना हे आहेत. विनायक राऊतांनी असं वाटतंय की माझ्या पराभवाला जे कारणीभूत आहेत ते चित्र तुमच्यासमोर आलेलं आहे आणि त्यासंबंधीचं मी ज्या वेळेला प्रवेश करेन त्यानंतर मी त्यासंबंधी तुमची पत्रकार परिषद घेऊन त्यामध्ये त्यासंबंधीची स्पष्टपणे माझी भूमिका मांडेन. आरोप असे केले विनायक राऊतांनी काल की निलेश राणेंनी एका जाहीर सभेमध्ये तुम्हाला उत्तर नाही जाहीर सभेमध्ये असं सांगितलं की मी पैसे दिले आणि त्यांनी माझं काम केलं, म्हणजे तुम्ही काम केलं निलेश राणेंचं, तुमच्या निष्ठेचा बुरखा तिथे फाडला गेला असं विनायक राऊत म्हणतात. माझं म्हणणं असं आहे की मी 40 वर्ष शिवसेना पक्षाचं काम करतोय. मी माझ्या कुलदैवताला स्मरून सांगतो की माझ्या मागील काळामध्ये, पुढील काळ अजून यायचा आहे, त्या ह्याच्यामध्ये वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने त्या पक्षामध्ये जे काम केलं ते प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. मला जो आदेश शिवसेना पक्षप्रमुखांनी उद्धव साहेबांनी त्यावेळेला दिला त्याप्रमाणे मी काम केलेलं आहे आणि असं काय मी चुकीचं केलं असलं असं म्हणत असतील तर या ठिकाणी माझे सर्व सहकारी आलेले आहेत. त्यांना तुम्ही विचारा की राजन साळवींनी कधी शिवसेनेच्या विरुद्ध काम करण्यासंबंधीचं कानात सांगितलं, कुठं त्यांना माहिती दिली, असं सांगितलं तर त्या क्षणाला मी राजकीय संन्यास घेईन, ही माझी भूमिका आहे. उद्धव ठाकरेंनी परत एकदा बोलवलं होतं भेटायला, तुम्ही नकार दिला. नाही, उद्धव साहेबांकडे माझ्या भावना व्यक्त केल्यानंतर मी थोडे दिवस शांत होतो आणि शांत असल्यानंतर मला असं वाटलं की आजच्या घडीला आपल्याला या जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये सर्वांगीण विकास करायचा असेल आणि चांगली दिशा घेऊन पुढे जायचं असेल, जिल्ह्यामध्ये परिवर्तन करायचं असेल तर त्याकरता एकनाथ शिंदेबरोबर थांबून आमच्या भागाचा सर्वांगीण विकास करायच्या दृष्टीने मी तो निर्णय घेतला. पर्याय होते, एक भाजपचा पर्याय होता आणि एक शिंदेच्या शिवसेनेचा. तुम्ही आधी भाजपचा पर्याय सुद्धा पर्याय आणि शिवसेनेचा पर्याय आणि राष्ट्रवादी अजितदादांचा पर्याय असे 3 पर्याय माझ्या डोळ्यासमोर होते.
आणि मग त्यावेळेला वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे त्या पक्षाचे प्रमुख आहेत. आमची निशाणी त्या ठिकाणी धनुष्यबाण आहे आणि म्हणून अशा तऱ्हेच्या असलेल्या शिवसैनिकांना त्याचंच त्या ठिकाणी जाणीव झाल्यामुळे त्या ठिकाणी आम्ही तो निर्णय त्यांनी घेतला आमच्या सर्वांच्या समोर. तुमचं म्हणणं आहे पुढचं नेतृत्व एकनाथ शिंदेच शिवसेनेचं करताय? 100% वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे पक्ष, निशाणी आणि त्यांच्या माध्यमातून मागील 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यामध्ये त्यांनी जी विकास कामां जो काही त्यांनी धडाका लावला त्या माध्यमातून आमची कोकणातली आमची जिल्ह्यातली मंडळी त्या ठिकाणी अत्यंत समाधानी म्हणून आम्ही पुढे जायचा निर्णय घेतलेला. कार्यकर्त्यांना कसं समजून सांगितलं? कारण ज्या किरण सामंतांच्या विरोधात तुम्ही ही विधानसभा निवडणूक लढली त्यांच्यासोबत की जय पराजय असतो ते घडत असतं, त्यावेळेच्या त्या परिस्थितीमध्ये तो निर्णय होतो, परंतु त्या पद्धतीने आम्ही जायचा निर्णय घेतलेला आहे आणि आम्हा सर्व मंडळींना एकनाथ शिंदेचं नेतृत्व मान्य आहे म्हणून सर्व मंडळी माझ्यासोबत आलेली, माझ्या प्रेमापोटी आलेली आहे. बंधूंना शह देण्यासाठी एकनाथ शिंदेंनी तुम्हाला सोबत घेतलं असं ठाकरेंची शिवसेना असं मला वाटत नाही. असं वाटत नाही मला. कोणाची भूमिका काय आहे ती त्यांना माहिती असेल, तर तसं काही नाही. तुम्ही किरण सामंतांसोबत होतात, सगळी चर्चा झाली तुमची, कारण आता तुम्ही सगळे सोबत काम करणार आहात. आता पक्षाचे मुख्य नेते आणि प्रमुख एकनाथ शिंदे साहेब आहेत. त्यांनी त्या ठिकाणी तिथले स्थानिक पालकमंत्री, स्थानिक आमदार आणि मला निमंत्रित केलं. त्या ठिकाणी सविस्तरपणे चर्चा केली आणि आम्ही त्या ठिकाणी एकजुटीने आपल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये पर्यायाने राज्यामध्ये 100% शिवसेना वाढवावी हा आमचा प्रयत्न. ठाकरेंनी काही शेवटचा मेसेज दिला किंवा काही बोलणं झालं? बोललो ना, उद्धव साहेबांकडे माझ्या भावना व्यक्त केल्या आणि त्यानंतर शेवटची मी निर्णय घेतला. धन्यवाद. त्यामुळे हे होते राजन साळवी. त्यांनी सांगितले की कशा प्रकारे आपण हा शिंदेच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतोय आणि मोठ्या संख्येनं हे कार्यकर्ते जमलेले आहेत आणि मोठं शक्ती प्रदर्शन करत शिंदेच्या शिवसेनेमध्ये राजन साळवी हे पक्षप्रवेश करणार आहेत आणि त्यांच्या ज्या भावना आहेत ते त्यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केल्या. कॅमेरामन अनिल संगारेचं मी वेदांत नाईक, एबीपी माझा, नवी मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.